आणि सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात। सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जातींच्या दर्जाबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय। न्यायालयाने स्पष्ट केलंय की हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माशिवाय इतर कोणताही धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीमध्ये गणलं जाणार नाही। आणि जर एससी व्यक्ती या 3 धर्मांपैकी कोणताही धर्म सोडून दुसऱ्या धर्मात धर्मांतरित झाला तर त्याचा एससी दर्जा हा तात्काळ आणि पूर्णपणे रद्द मानला जाईल। नेमका निर्णय काय आहे पाहूया, त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। सुप्रीम कोर्टानं मंगळवारी अनुसूचित जातीच्या दर्जाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय दिला। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म वगळता इतर कोणताही धर्म मानणाऱ्या व्यक्तीला एससीचा दर्जा दिला जाऊ शकत नाही। न्यायालयानं म्हटलं की एखादा एससी व्यक्ती या 3 धर्मांपैकी कोणताही धर्म सोडून ख्रिश्चन किंवा इस्लाम सारखा धर्म स्वीकारतो तर त्याचा एससीचा दर्जा अर्थात आरक्षण ताबडतोब संपतं। न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। यासोबतच सर्वोच्च न्यायालयानं आंध्र प्रदेश सरकारच्या आधीच्या आदेशाला कायम ठेवलंय। त्या आदेशात असं म्हटलं होतं की एखादी व्यक्ती जर ख्रिश्चन धर्म स्वीकारते आणि सक्रियपणे त्याचं पालन करते तर तिला अनुसूचित जातीत समाविष्ट करता येणार नाही। जस्टिस प्रशांत कुमार मिश्रा आणि जस्टिस एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं की एससी समुदायातील एखाद्या व्यक्तीनं धर्मांतर केलं तर त्याचा एससी दर्जा तात्काळ आणि पूर्णपणे रद्द होतो। न्यायालयानं स्पष्ट केलं की शेड्यूल कास्ट संदर्भातल्या कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर 1950 मध्ये ही अट आधीपासूनच आहे। 1950च्या आदेशातला क्लॉज 3 सांगतो की हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त कोणताही धर्म मानणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीत धरता येणार नाही। त्या व्यक्तीचा जन्म एससी समुदायात झाला असला तरी धर्मांतरानंतर तो एससी हक्कांपासून अपात्र ठरतो। त्याचं आरक्षण, संरक्षण, शिष्यवृत्ती आणि राजकीय प्रतिनिधित्व अशा सर्व लाभांचा यात समावेश होतो। सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिलेला आहे की हिंदू, बौद्ध, शीख या धर्मांशिवाय इतर धर्मात धर्मांतर केलं तर एससी/एसटीचा दर्जा त्या माणसाचा त्वरित निघून जाईल। कारण की इतर धर्मांमध्ये जातव्यवस्था नाही। जातव्यवस्था जी आहे ती हिंदू, बौद्ध, शीख या धर्मांमध्ये प्रामुख्याने आढळते, तर ख्रिश्चन धर्मामध्ये मुळीच जातव्यवस्था नाही। त्यामुळे ख्रिश्चन धर्माच्या संदर्भातील एक माणूस त्यांनी पिटिशन केली होती की मला एससी/एसटी ऍक्ट लागू होतो, तेव्हा कोर्टाने त्याला सांगितलं होतं की तुला एससी/एसटी ऍक्ट लागू होत नाही, कारण तो पॅस्टर म्हणून, धर्मगुरू म्हणून काम करत होता, संडेच्या प्रेयर आयोजित करत होता आणि त्यामुळे 10 वर्षापासून ख्रिश्चन धर्मात असलेला माणूस परत त्याच्या धर्मात आलेला नाही। अशा वेळेस त्याला एससी/एसटी संदर्भातला दर्जा मिळू शकत नाही, त्या कायद्याच्या सोयी सुद्धा मिळू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। कारण की हिंदू, बौद्ध आणि शीख या धर्मामध्येच जातव्यवस्था असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला की हिंदू, बौद्ध, शीख या धर्मांशिवाय इतर धर्मात धर्मांतर केलं असेल तर एससी/एसटी प्रवर्गातील सोयी सवलती किंवा त्या संदर्भातील कायदे त्या व्यक्तीला लागू होतात। आंध्र प्रदेशातील पाद्री चिंथाडा आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलावर हा निकाल देण्यात आला। आनंद यांचा आरोप होता की अक्काला रामिरेड्डी आणि अन्य लोकांनी त्यांच्यासोबत जातीवर आधारित भेदभाव केला आणि शिवीगाळही। त्यांच्या या आरोपांनंतर पोलिसांनी संबंधितांवर एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। रामिरेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सुद्धा एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल केली। उच्च न्यायालयानं एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला। ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर आनंद यांचा एसटी दर्जा संपुष्टात आलाय असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। त्यामुळे फक्त अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र असून फरक पडत नाही। ख्रिश्चन धर्मात जातीव्यवस्था मानली जात नाही, त्यामुळे एससीचा दर्जा राहणार नाही। म्हणूनच संबंधितांना कायद्याचं संरक्षण मिळू शकत नाही असं कोर्टानं म्हटलं। आनंद यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरवलाय। संविधानात अनुसूचित जातीचा दर्जा प्रामुख्यानं हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मापुरताच मर्यादित आहे। अन्य धर्मियांमध्ये धर्मांतर केल्यानंतर संबंधित व्यक्ती सामाजिक आणि आर्थिक मागासले पण या आरक्षण आणि संरक्षणासाठीच्या लाभांपासून बाहेर पडतो असंही न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय।
सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर धर्मांतरित दलितांच्या सामाजिक आणि कायदेशीर हक्कांबद्दल नव्यानं चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पुढच्या काळासाठी मोठा मानदंड ठरेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.